एकदम मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारा शिरा 90% लोकांना माहितच नाहीये परफेक्ट प्रमाणात कसा बनवायचा. आज एकदम परफेक्ट प्रमाणात आहे ना मी तुम्हाला शिरा बनवून दाखवणार आहे. मग त्यासाठी सगळ्यात पहिलं काय करायचं, एका कढईमध्ये 1 वाटी तूप घ्यायचंय. आता कुठलंही 1 वाटीचं माप ठेवायचं बरं का. आणि आता इथे ना मी गौ प्राप्ती आहे ट्रेडिशनल बिलोना पद्धतीने बनवलेलं A2 गिरगायचं तूप घेतलं, जे नॅचरल आणि एकदम दाणेदार आहे बघा. आता 1 वाटी तूप टाकल्याच्या नंतर त्याच वाटीने एकदम बारीक रवा असतो ना तो घ्यायचा, तो त्याच्यामध्ये टाकायचा. गॅस कुठे हाय ठेवायचं नाही, एकदम बारीक गॅसवर याला भाजून घ्यायचं. आता थोडासा रवा भाजला का त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना 1 चमच आहे ना बेसन पीठ टाकायचं. बेसन पिठाला थोडंसं भाजून घ्यायचं. नंतर काजू बदामाचे तुकडे टाकायचे आपल्या आवडीनुसार. आणि आता त्याला आहे ना चांगला कलर येऊस्त भाजायचं बघा. असं रव्याला पण आणि काजू बदामाला पण चांगला कलर आला पाहिजे. नंतर आता आहे ना बघा, ज्या वाटीने आपण रवा आणि तूप घेतलं होतं त्याच वाटीने 3 वाट्या पाण्याच्या घ्यायच्यात बरोबर. एकदम परफेक्ट प्रमाणे हे. आणि पाणी गरम घ्यायचं बरं का. आणि आता पाणी टाकल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता 1 वाटी साखर टाकायची बघा. म्हणजे सगळे 1 वाटी, फक्त पाणी 3 वाट्या येतात. आता साखर टाकल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा याला. आणि आता नंतर थोडंसं मिक्स झालं का थोडं केसर जर असलं ना तर केसर टाकायचं, छान वाटतं थोडंसं. आणि आता आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं केसर टाकायचं नंतर. आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं 2 मिनिटांसाठी बारीक गॅसवर. गॅस आपल्याला कुठंच हाय करायचं नाही, पूर्ण शिरा बनवतो गॅस बारीकच ठेवायचा. झाकण ठेवायचं 2 मिनिटं. झाकण काढल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये ना थोडीशी इलायची पावडर टाकायची, परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि बघू शकता एकदम असा रवा एकदम फुगलेला आहे आणि एकदम असा लुसलुसीत झालेला आहे. बघू शकता तुम्ही, खूपच भारी. म्हणजे एकदम बघताच असं तोंडाला पाणी सुटतंय बघा, एवढं भारी. जर तुम्हाला वाटत असेल ना किती छान आपण रवा बनला, तर रवा छानच नाही बनत किंवा तुम्हाला तुमच्या हाताचं आवडतच नाही, तर एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा.